नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यात पुन्हा गोळीबार. सहकारनगर परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला. 2 गोळ्या झाडून युवक जखमी. पंढरपुरातील अन्नदात्यासाठीच्या आंदोलनाला अवघे 36 तास उरले असताना ट्रॅफिकचं कारण देऊन प्रशासनानं परवानगी नाकारली. आंदोलनाला अडथळा आणण्याचा सरकारचा हा प्रयत्न असून हा निव्वळ भिकडपणा आहे. पण आता थांबणार नाही. परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी आंदोलन होणारच. रोहित पवार आक्रमक. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये 20% पाणी कपात करण्याचे निर्देश. भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जलसंपदा विभागाचा निर्णय. मुंबई राज्य सरकारकडून मेट्रो लाईन 11 प्रकल्पाला मोठी आर्थिक चालना. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार. वडाळ्याच्या आणि डेपेपासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या प्रस्तावित मेट्रो लाईनसाठी सरकार कर्ज देणार. महाराष्ट्र औषध निर्मितीचं पॉवर हाऊस. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि तारापूर या फार्मा हबच्या बळावर भारतीय औषध उद्योगानं जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेतली. राज्यातील फार्मा क्षेत्रात 2 लाखांहून अधिक रोजगार निर्माण. तळेगाव दाभाडेकरांचा पाणी पुरवठा बंद. दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. काम पूर्ण होताच पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत केला जाणार. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई. देहू ते येलवाडी मार्गावरील अतिक्रमणांवर आता प्रशासनाचा हातोडा. भुसावळच्या तपत कठोरात भीषण अपघात. डंपर खाली चिरडून आजोबांचा मृत्यू तर 4 वर्षाची नात थोडक्यात बचावली. आजोबांचा जागीच अंत. संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक. अपघातग्रस्त डंपर दिला पेटवून. पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई. 3 ट्रॅक्टर आणि 1 मिनी हायवा जप्त. 33 लाखांचा मुद्देमाल ताब्यात. मालेगावातून 7 दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक. 2,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.